आहे मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेचे सगळे नगरसेवक आज नवी मुंबई इथल्या कोकण भवनामध्ये नोंदणी करण्यासाठी जात आहेत। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवरून चर्चा झाली आहे आणि शिवसेना भाजपचे सगळे नगरसेवक एकत्र शक्ती प्रदर्शन करतायत। कोकण भवनात नोंदणी करण्यावर एकमताने निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते। आपल्यासोबत उदय जाधव जोडले गेलेले आहेत, अधिक माहिती देत आहेत। उदय, आपण बघतोय की आज शिवसेनेचे सर्व नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमधून निवडून आलेले सर्व 29 नवनिर्वाचित नगरसेवक हे कोकण भवन येथे जाणार होते। अधिकृत घटस्थापन तिथे नोंदणी करण्यासाठी जाणार होते। मात्र तत्काळ आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन जो आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झालेली आहे, सविस्तर चर्चा झाली आहे। त्या चर्चेनंतर आता शिवसेनेचे नगरसेवक आणि भाजपाचे मुंबई महापालिकेमध्ये आलेले नवनिर्वाचित नगरसेवक असे सर्व एकत्र आता नोंदणी करण्यासाठी कोकण भवन येथे जाणार असल्याची माहिती मिळते। पुढील 2 दिवसात ही प्रक्रिया पार पडणार आहे। त्यासाठी आता बघावं लागेल पुढच्या 2 दिवसानंतर आता नगरसेवक जे आहेत महायुतीचे म्हणजे शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र शक्ती प्रदर्शन करत नवी मुंबईतील कोकण भवनमध्ये जाणार आहेत अधिकृत नोंदणी करण्यासाठी। आणि आज सकाळपासून खरं तर रेलचेल सुरू झाली होती बाळासाहेब भवन येथे। आपण इथे माझ्या मागे पाहत असाल ही बस आहे, ही बस शिवसेनेची बस आहे। शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना याच बसमधून नवी मुंबई येथील कोकण भवनमध्ये घेऊन जाणार होते। मात्र नोंदणी करण्यापूर्वीच या नगरसेवकांना आदेश आलेला आहे त्यांच्या नेत्यांकडून की आज नोंदणी जी आहे ती होणार नाही, आज करायची नाहीये। तर 2 दिवसानंतर भाजपासोबत म्हणजे भाजपचे सर्व मुंबई महापालिकेतील जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्या सर्वांसोबत शिवसेनेचे सर्व नगरसेवक एकत्र शक्ती प्रदर्शन करत कोकण भवन येथे जातील आणि तिथे ते गटाची स्थापना करतील आणि नोंदणी देखील करणार असल्याची माहिती मिळते। आपण पाहतो की मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल लागल्यानंतर काहीसं सत्ता स्थापनेसाठी महायुतीमध्येच काहीशी चढाओढ जी आहे ती लागली होती। महापौर कोणाचा बसणार, इतर समित्या ज्या आहेत त्यामध्ये जागा वाटप कसं केलं जाणार या संदर्भातली चर्चेला खूप उधाण आलं होतं। काहीसं एक नाराजीचा सूर देखील प्रकट झाला होता। मात्र अद्याप काही गटस्थापना जी आहे ती झाली नव्हती, ना शिवसेनेत झाली होती ना भाजपची झाली होती। मात्र आज अखेर शिवसेनेने त्यांच्या नगरसेवकांना घेऊन नवी मुंबई येथील कोकण भवन येथे गटस्थापन करण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांचे नोंदणी करण्यासाठी त्यांना घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न इथे केलेला पाहतो आहोत। मात्र त्यानंतर आपण पाहतोय की भाजपमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत आणि भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केलेला आहे आणि सविस्तर चर्चा केलेली आहे आणि एकत्र महायुतीचा शक्ती प्रदर्शन करत म्हणजे शिवसेना आणि भाजपचे मुंबई महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचं एकत्र नोंदणीकरण जे आहे ते करायचं आहे। त्यासाठी एकत्र शक्ती प्रदर्शन कोकण भवन येथे केले जाईल आणि मुंबई महापालिकेवरती महायुतीचा झेंडा जो आहे तो फडकलेला आहे। त्यासाठी जे शक्ती प्रदर्शन असणार असेल सांगितलं जाते। एकूणच शिवसेना आणि भाजपमध्ये महापौर कोणाचा असेल, इतर समित्यांमध्ये कसं ऐकून जागा वाटप असेल या संदर्भातली जी काही नाराजी होती ती कुठेतरी दूर करण्याचा पूर्णविराम देण्याचा प्रयत्न जे आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याचं पाहायला मिळते। आणि त्यामुळे आज शिवसेना नगरसेवकांचं जे नोंदणी होणार होती ती अखेर रद्द करण्यात आली आहे। पुढील 2 दिवसात भाजपा नगरसेवकांसोबत शिवसेना आणि भाजप एकत्र नोंदणी जी आहे ती कोकण भवन येथे करणार असल्याची माहिती मिळते। एकूणच महायुतीचे शक्ती प्रदर्शन यावेळेला केलं जाणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फोनवरती जी चर्चा झालेली आहे ती चर्चा सकारात्मक झाली आहे आणि त्यानंतर हा निर्णय जो आहे दोन्ही नेत्यांनी घेतल्याचं समजतं आहे। धन्यवाद उदय सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आता भाजप आणि सेनेची युती होते असं दिसतंय चित्र। थेट जातो ठाण्यामध्ये। ठाणे महापालिकेमध्ये भाजपला सुद्धा सत्तेचं पद पाहिजे अशी मागणी भाजपचे नेते निरंजन डावकर यांनी केली आहे। किमान 2 ते 2.5 वर्ष सत्तेत वाटा मिळाला तर पदाला न्याय देता येईल असं डावकर यांनी सांगितलंय। जर सत्तेत योग्य वाटा मिळत नसेल तर विरोधी पक्षामध्ये बसावे असा पक्षातल्या नगरसेवकांचीच मागणी आहे असं डावकर यांनी स्पष्ट केलंय। अपने अपने पक्ष के जो नेता है वो अपनी अपनी भूमिका निश्चित ही रख रहे हैं, कार्यकर्ता की भूमिका रख रहे हैं। पर इसमें हम हमारे पक्ष की भूमिका रखते समय एक स्तर हमें रखना बहुत ज़रूरी है और मुझे पूरा विश्वास है कि आने वाले समय में माननीय फडणवीस साहब के नेतृत्व में जो पूरे राज्य में एक साथ रह के हम काम कर रहे हैं, इस राज्य को आगे बढ़ाने का काम कर रहे हैं, उनके माध्यम से इस सभी वाद विवादों पे पर्दा पड़ जाएगा।